देशभरामध्ये आज बकरी ईद सण साजरा। ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ईद निमित्त शुभेच्छा, तर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा आरक्षकांचा बंदोबस्त। मुंबईतही बकरी ईदचा उत्साह। अनेक ठिकाणी मशिदींबाहेर मुस्लिम बांधवांची गर्दी। नमाज अदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा। मुंबईतल्या प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांची गर्दी। गळा भेट घेत एकमेकांना दिल्या शुभेच्छा। मीरा रोडच्या काशीमीरा इथल्या आणखी एका सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वादंग। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर मिळवलं नियंत्रण। भिवंडीतही बकरी ईदचा उत्साह। कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आस बीबीसह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदची नमाज अदा। नाशिकच्या नांदगावमधल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण। मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा। सोलापुरातल्या रंगभवन अहले हदीस ईदगाह इथं मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण। यावेळेला मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येनं नमाजासाठी उपस्थित। ईदमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक। दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरचं आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडनं आरती करत एकनाथ शिंदेंचा निषेध। ईदमुळे दुर्गाडी किल्ल्यावर जायला बंदी असताना सुद्धा ठाकरे गटाची कार्यकर्ती देवीच्या दर्शनासाठी गडावर, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह। बकरी ईद निमित्त दिल्लीमधल्या जामा मशिदीमध्ये नमाज पठण। मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक। लवकरच निर्णयाची शक्यता। मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही। एखाद्या पराभवानं शिवसेना खचणार नाही। सामनाच्या अग्रलेखातनं नारायण राणेंवर सडकून टीका। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरनं ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही 6 जागांवर दावा। 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची दोन्ही गटांची मागणी। माकपच्या नेत्यांनी शरद पवारांची घेतली भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात 12 जागा देण्याची माकपची मागणी। प्रणिती शिंदेंच्या सोलापूर मध्य मतदारसंघाची सुद्धा माकपकडनं मागणी। मी मातोश्रीवर कसा पोहोचलो याचा शोध घेत बसण्यापेक्षा विशाल पाटलांनी जनतेला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावं। चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांना सल्ला। विधानसभेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक। पक्षांतर्गत नाराजी आणि मराठा ओबीसी आरक्षण यावर चर्चेची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.42% पाणी साठा शिल्लक। त्यात पावसानं उघडीप दिल्यानं मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट गडद होण्याची शक्यता। परभणीमध्ये काल रात्री मुसळधार पावसाच्या सरी। पावसामुळे लहान मोठ्या नदी नाल्यांसह ओढ्यांनाही पाणी। पावसामुळे वातावरणात गारवा। रत्नागिरीच्या लांजामधल्या पालू गावात झालेल्या मुसळधार पावसानं काजळी नदी प्रवाहित। शेतीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांकडून समाधान। पहिल्याच पावसात रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठी धूप। किनारपट्टीवर होत असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम। कासव संवर्धनासह किनारपट्टी संरक्षण आणि संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर। धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 12%च पेरण्या पूर्ण, तर जलाशयांमध्ये सुद्धा केवळ 12% पाणीसाठा शिल्लक असल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य चिंतेत। वाशिम जिल्ह्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस। तळ कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली।
अमरावतीच्या वरुडमधल्या पुसला इथं शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं अनेक संघटनांकडून रास्ता रोकोचा इशारा. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित. रात्रभर वीज नसल्यानं मोहाडीकरांना अंधारातच काढावी लागली रात्र. गोव्यामध्ये विक्रीसाठी जात असलेल्या विदेशी दारूचा साठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पुण्यामध्ये मध्यरात्री भरधाव चारचाकीची रिक्षाला धडक. अपघातात रिक्षातले प्रवासी जखमी. धानोरी परिसरातली घटना. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणाऱ्या असंवेदनशील आरोपींचे फोटो समोर. हत्येनंतर नीरज निमजे, सचिन धार्मिकचे एका हॉटेलमध्ये पार्टी करतानाचे फोटो समोर. नाशिक शहरातनं गावठी कट्ट्यासह सराईत गुंडाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 2 गावठी कट्टे आणि 2 काडतुसं पोलिसांनी केली जप्त. संसद भवनातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली. दिल्लीत पाण्याची भीषण टंचाई कायम. आज पुन्हा भाजप राजधानीमध्ये 52 ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करणार. दिल्लीतल्या पाणी संकटानंतर आता भाजपकडनं दिल्ली सरकारचा निषेध. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वात आंदोलन. दिल्लीतल्या विविध भागांमध्ये पाण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली निदर्शनं. दक्षिण दिल्लीमधल्या छत्तरपूर जल बोर्डाच्या कार्यालयावर महिलांकडून दगडफेक. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडनं यमुना खादर भागामध्ये जलबोर्ड पाईपलाईनची तपासणी. पुढचे 15 दिवस मोठ्या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करा. मंत्री आतिशी यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.